मित्रांनो, तुम्ही अजूनही 500 ते 1000 रुपये फोन स्वस्त मिळतोय म्हणून तुम्ही सेकंड हँड फोन विकत घेताय. ये सब क्या देखना पड़ रहा है. हो मित्रांनो, हा एक रेनोकडनं येणारा 14 आहे. आमच्या कस्टमर सोबत असं झालेलं आहे. त्यांनी स्वस्त फोन मिळतोय म्हणून दुसऱ्या दुकानातनं कुठून तरी फोन घेतला आणि हा फोन जो आहे ना, हा लास्ट मंथ मध्ये 7 तारखेला नवीन लॉन्च झालेला फोन आहे. आणि या फोनचं जेव्हा ऍक्टिव्हेशन चेक करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की हा 26/6/2025 लाच म्हणजेच फोन लॉन्च होण्याच्या आधीच ऍक्टिव्हेट झालेला आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आणि कस्टमरने स्वस्त मिळाला म्हणून विकत घेतलाय. ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठीच आम्ही स्वस्तिक मोबाईलने याच्यावरती एक सोल्युशन काढलंय. आम्ही एक वेबसाईट चालू केली आहे www.swastikmobile.com. यावरती जाऊन ना तुम्ही जेवढे पण ऑनलाईन चेक करता येतात ऍक्टिव्हेशन डेट ते सगळ्या लिंक तिथे तुम्हाला दिसतील. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोनचं ऍक्टिव्हेशन डेट चेक करू शकता. म्हणजेच तुम्ही कुठलाही फोन विकत घ्या, कुठल्याही शॉपमधनं विकत घ्या, भले ते आमच्याकडनं घ्या किंवा दुसऱ्या शॉपमधनं, तुम्ही ऍक्टिव्हेशन डेट चेक करूनच फोन घेत जा. आणि याची लिंक जी आहे ना ती बायोमध्ये दिलेली आहे. बायोमध्ये तुम्हाला पहिलेच ऑप्शन मिळेल वॉरंटी चेकचं, तिथे क्लिक करून तुम्ही हे सगळं चेक करू शकता. तर शेअर करा हे रील तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत की जे नेहमी फोन नवीन विकत घेत असतात. आणि हे देखील सांगा की तुमच्यासोबत असं कधी झालंय का आणि कुठल्या शॉपकडनं झालंय ते सुद्धा सांगा.